आज इथे मी तुम्हाला उपवास भाजणीपासून मस्त बटाटा वडा करून दाखवणार आहे। तर रेसिपी पहिल्यापासून मी शूट केलेली नाहीये, अचानकच 2-4 वडे तळणं झाल्यानंतर माझ्या मनात आलं की चला तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करूया। तर इथे मी उकडलेले बटाट्यांमध्ये मिरची, मिरे, अद्रक आणि मीठ टाकून घेतलेलं आहे आणि त्याचे छान असे छोटे छोटे चपटे असे गोळे करून घेतलेले आहे। आणि इथे भगरीच्या पिठामध्ये जे आपण भाजणीचं पीठ केलं होतं त्यामध्ये मी तिखट आणि मीठ टाकून घेतलेलं आहे आणि ते छान भज्याच्या पिठासारखं कालवून घेतलेलं आहे। जसे आपण आपले बटाटे वडे करतो त्याच पद्धतीने हे केलेले आहेत, पण इथे उपवास भाजणी वापरलेली आहे, म्हणजे तुम्ही उपवासात देखील छान बटाट्या वड्यांचा आनंद घेऊ शकतात। तर इथे मी बटाट्याचे जे गोळे केलेले आहेत उकडलेले ते त्या पिठामध्ये छान डीप करून घेतलेले आहेत आणि इथे तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे, त्यामध्ये एक एक करून वडा इथे सोडून घेतलेला आहे। तर तुम्ही सुद्धा उपवास भाजणीचे असे वेगवेगळे प्रकार करून बघतात का आणि तुम्हाला देखील असे बटाटे वडे आवडतात का आणि याआधी तुम्ही हे कधी केलेले आहेत का ते जरूर माझ्यासोबत शेअर करा। तर इथे मी जेव्हापासून उपवास भाजणी केली आहे आणि नवरोबाला जे खंडोबाचे 9 दिवसाचे उपवास होते त्या 9 दिवसामध्ये मी वेगवेगळे असे प्रकार त्यांना या उपवास भाजणीचे करून दिलेले आहेत आणि त्यांना देखील ते खूप आवडलेले आहेत। आणि हे सर्व वेगवेगळे प्रकार खाल्ल्यामुळे त्यांना जी साबुदाण्याची खिचडी आहे तिची आठवण देखील झालेली नाहीये। तर अशा पद्धतीने जर तुम्हाला साबुदाणा पोटाला सहन होत नसेल किंवा तो तुम्हाला खाल्ल्यावर पचत नसेल तर असे उपवास भाजणीचे वेगवेगळे प्रकार तुम्ही करून खाऊ शकतात। तर अशाच पद्धतीने तुम्ही बटाट्याचे छान पातळ पातळ चकत्या करून या पिठामध्ये डीप करून त्याचे भजे देखील करून खाऊ शकतात। पण मी इथे छान उकडलेल्या बटाट्यांपासून मस्त असा बटाटा वडा केलेला आहे। तर इथे लाल तिखट टाकल्यामुळे अगदी जे आपण रेग्युलरचे बटाटे वडे खातो त्याचप्रमाणे कलर देखील आपल्या ह्या बटाट्या वड्यांना आलेला आहे, तुम्ही इथे बघू शकतात। तर छान पद्धतीने आलटी पलटी करून व्यवस्थित त्याला क्रिस्पी होईपर्यंत आपण तळून घ्यायचे। बघा इथे कलर किती मस्त आलेला आहे। तर इथे मी मिरच्या देखील त्याच्यासोबत तोंडी लावायला तळून घेतलेल्या आहेत, पण मिस्टरांना नुसते असे मिरची आणि बटाटा वडा खायचा नव्हता, ते मला म्हणले की यावर मला दही आणि ते टाकून छान असं करून दे तुम्हाला। तर मी इथे बघा दह्यामध्ये साखर आणि मीठ टाकून मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि स्मूथ असं दही तयार करून घेतलेलं आहे। त्यानंतर मी यावरती थोडंसं लाल तिखट स्प्रिंकल करून घेतलेलं आहे। तुम्ही यावर थोडीशी काळी मिरी देखील टाकून घेऊ शकतात, तुम्हाला काळं मीठ चालत असेल तर ते देखील तुम्ही यावर टाकून घेऊ शकतात। त्यानंतर मी ज्या तळलेल्या मिरच्या होत्या त्या इथे खाण्यासाठी सर्व केलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने केल्यानंतर मिस्टरांना खूप आवडलेली आहे ही डिश। तर इथे बघा मी तुम्हाला एक घास असा तोडून दाखवते आहे चमच्याने। तर एकदम मस्त आतून सॉफ्ट आणि बाहेरून क्रिस्पी असा हा बटाटा वडा झालेला आहे आणि दह्यामध्ये टाकल्यावर त्याची टेस्ट अजूनच वाढलेली आहे। तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू, धन्यवाद।